त्यात कायच मतलब आहे? घाम होईन बाईक शेतकरी बंधू काय म्हणते जागाच्या जागा बसून राहिलो असतो काय पाऊस आहे. बरं मी बोल विचार ना मला. हे काय बनवते आप्पा तुम्ही? अगं हे वारती वय वखराची. वारती म्हणजे? वारती म्हणजे वखराला दोन चराट राहते. हा. एक वारती म्हणून जोवाळ राहते आणि एक चराट म्हणून खोडाळ राहते वखराच्या. त्याला दोन्ही मिळून धुता लागते. त्याच्यानंतर पुन्हा अधिक बेड्या राहते अशात वखराच्या. त्या बेड्या आहेत दोन. बजारे कातरा राहते. तुट्या धरून असा वखर धरून असं वखर हाताला लागते. वखरा उभवा लागते. पडते कधी वखरा उभ. तुम्ही म्हणा डाव असू दे करा आप्पाचा. डाव नाही होत. कधी कधी पडती. वखर म्हणल्यानंतर काही नुसतं वखरानं वावरात नेला बाण वावले बोलून जुतले वखर नाही होत. त्याला उभं व्हावं लागते. इळताना तुषान घ्या लागते. तुत्यानं तुषान असं ठोका लागते असं थोडं करू वखर कळाव करून. असं आहे बाई ते. बरं आता याला काय आता बनवायचंय की झालं एवढंच? नाही याला आता हे दोन्ही मिळून असं बनवायचं. यातले वनात आहे असं. बरं दाखवा मग बनवून दाखवा. ते तुमच्या आता कमी नाही येणार. हे वेळ लागेल थोडासा 10-15 मिनिट. काय विकत नाही मिळत का हे? बनवावं लागतं घरी? हे दोन विकत आणला आहे. दोन विकत आणला. बनवा लागते. पण असं बनवून नाही मिळत का बाजारात? नाही बनवून कसं भेटेल ते आखूड लंब असं राहते ते. त्याच्यामुळे मापाचं करावं लागते कधी. बरं हे काय करताय आता ते याच्यामध्ये हे असं याच्यात उलवाचं असं उलवलं हे. आता हे टाकायचं याच्यात. असं असं त्याचा घ्यायचा व्हिडिओ. ते कसं झालं का हे तुम्हाला कोणी शिकवलं असं बनवायचं? मला शिकवलं म्हणून कोणच नाही. मी कास्तकारी करत होतो. माझे वडीलही कास्तकारी करत होते. वडिलांना वडील करत असताना मी पाहायचं. पाहता पाहता मी शिकलं. याले कोण ट्रेनिंग द्यायला जायला लागत नाही शेतकऱ्याला. शेतकरी तोच म्हणजे कामाचं गुरु आहे. एकामेकाच्या पाहिल्यानं तुम्हाला आता शिकायचं असलं तर तुम्हाला ट्रेनिंग घ्यायला लागते. तुम्हाला शिकायला लागते. तुम्हाला लाखो रुपये पाहिजे. आम्हाला हे काही नाही. हे काही रुपये लागत नाही. आम्हाला घरी शिकणं होते. पण आमची मजुरी किती आहे याच्यामध्ये? किती? आमची मजुरी आता मी तर स्वतः पहिलं सुरुवातीपासून फक्त 1 रुपया बनवून शिकलो. 1 रुपयापासून? 1 रुपया रोज. 350 रुपये साल. 360 रुपये वर्षाचे. 30 रुपये महिना. तर तुम्हाला तर आता लाखानं भेटते. खर्चही तेवढाच आहे ना आता. तुमचा हो. कोणता खर्च आहे? तुम्ही कसं काय खात असता तुमच्यापाशी? तुम्हाला आज लाख 5-5 लाख 2 लाख रुपये तुमचा पगार आहे. खाता का नुसत्या बिल्डिंगी जमवल्या कास्तकाराच्या? जाणीव करता का आमची तुम्ही? आम्ही आहो म्हणून तुम्ही जगत आहे. हो हो. आम्ही
इथं रात्री बेरात्री अंधारात काट्यात काम करतो म्हणून तुम्हाला खायला भेटते. हा तेही बरोबरच आहे. हं. तर तुमच्या बिल्डिंग मध्ये राहून तुम्हाला भेटते खायला किती काही लाख रुपये कमावाल तरी. नाही. हं? ह्या जर कास्तकार जर नाही राबला, यानं जर नाही पिकवलं, हं? तर त्याच्या मालाची किंमत काय झालं ना काका? किती सांगणार आहे मी तुम्हाला एका काका. पण तुमचा एखादा इंजिनियर जर आणून जर असं करून जर द्यान, त्याचा पूर्ण पगार भरून देतो मी. तुमच्या इंजिनियरले असं जर करून जर दिन थो हम्म. तर त्याचं तर मजा नाही होणार म्हणा. प्रत्येकाचं काम प्रत्येकापरी कठीणच असते अप्पा. म्हणून त्याच्या कामाची तर तुलना करायला पाहिजे बाबा. तुम्ही लोक आहे ना, बापाच्या घरून बापाच्या पैशाने अद्यान शिकून करा. तिकडं तुम्ही तिकडं गेल्या म्हणजे बाबाजी आले बाबाच्या कोणत्यात राहा असे म्हणताना आम्हाले आमचा आज पैसा, आमचा आज माल, आमच्या पत्नी इथपर्यंत पोहोचले आणि आम्हाला म्हणतात हा बाबाजी तिथं बघा कोणत्यात त्या. नाही त्या गादीवर नका बसू, ते साहेबाची वय. तुमचे भोत्र गित्र खराब झाले असं नाही रस्ता घेता येता. 2 घेईन मग बस झाला त्यांचा. नाही तर माझ्या बाबाजी नाही म्हणते काही लोक. किती मोठा व्हिडिओ आहे मला. हे काय? हे निघत नाही, चिकटलं म्हणजे नुसतंच नाही. अच्छा, मग याला दिव्यावर करावंच असतं. डबीत त्याच्या काडी घेऊन किंवा दिवाला अलग लावून करत असते. पण आता मी मला तेच आठवलं ते करून राहिले. बस असं बंद करायचं. पाडायची त्याला. झालं छान. इथेचा अशी गाठ पाडायची. ही अशी गाठ पाडायची, असं आवरून घ्यायचं. मग याला कानी असं करायचं. पोटलं होते का जागा नाही इथं.